नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. अरे, जीवनात सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतं. जीवनात सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतं. तुझ्या मनाला भावलं तर त्याला सुख म्हणतात. तुझ्या मनाला भावलं तर त्याला सुख म्हणतात, नाहीतर त्याला दुःख म्हणतात. सुख हे बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध. तू ठरवलं तर तू सुखी होशील, नाहीतर तू कायमचाच दुःखी राहशील. अरे, दुःख मनात न ठेवता जगायला शिकावं माणसाने. म्हणूनच दुःख मनात न ठेवता जगायला शिकावे माणसाने. दुःखाचे गणित फारच अवघड आहे. हेच सगळ्यात आपलं मोठं दुखणं आहे. अरे, हेच तर सगळ्यात मोठं आपलं दुखणं आहे. म्हणून हे दुःख सोडायला शिक. जेव्हा कुठे सुख तुला अनुभवता येणार आहे. आणि आयुष्यात तू कधी निराश होऊ नकोस. आयुष्यात तू कधी निराश होऊ नकोस. जिथे दुःखाची गर्दी जास्त असते ना, तिथे थोड्याच अंतरावर सागरा इतकं सुख वाट पाहत थांबलेलं असतं. तिथे सागरा इतकं सुख वाट पाहत थांबलेलं असतं. नाहीतर त्यांना मोकळ्या अवकाशात असणाऱ्या नाविन्यपूर्ण संधींना आजमावताना मुखावं लागतं. म्हणूनच निर्णय चुकल्याशिवाय जगण्याची मजा येत नाही. म्हणूनच निर्णय चुकला तरी चालेल, पण निर्णय घेतलाच पाहिजे. कारण निर्णय घेतलाच नाही याचं फार मोठं अवघड दुखणं असतं. म्हणूनच आम्ही तुला एकच सांगतो, तू फक्त निर्णय घ्यायला शिक. अरे, आमच्यावर विश्वास ठेवून आमचं नामस्मरण कर आणि तुझी कर्म चांगले ठेव. मग तुझा चुकलेलाही निर्णय आम्ही कसा बरोबर घडवून आणतो ते तू बघ. पण आता तू भिवू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. बाळा, प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं. ते कधी आपली योग्यता नसताही मिळते, तर कधी चूक नसतानाही निघूनही जाते. अरे, कधी योग्यता नसताना मिळते, तर कधी चूक नसतानाही निघून जाते. म्हणूनच असताना माजू नये आणि नसताना लाजू नये, खचू नये. कारण मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते. हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसतं. म्हणूनच लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. म्हणूनच लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. उगीच अहंकारामुळे तुमची मान उंचवू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक हे मान वाकवूनच घेतात. म्हणूनच जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक हे मान वाकवूनच घेतात. म्हणून आकाशात जगण्याची स्वप्न पहा, पण पाय मात्र जमिनीवरच रोखून ठेवा. आता तुम्ही जर तुमचे जीवन जर आम्हाला समर्पित केलं आहे, तर आता तुमचा सारथी मी आहे. तर आता तुमचा सारथी मी आहे. तुझ्या जीवनाची गाडी मी चालवतो आणि ज्या दिशेला मी तुझ्या आयुष्याचा रथ घेऊन जाईल, तिथे तुला संकटाला सामोरे जावंच लागणार नाही. अरे, तुला त्या ठिकाणी संकटरूपी खड्ड्यांना सामोरे जावंच लागणार नाही. त्याची तू पर्वा करू नकोस. अरे, इतिहास आमची साक्षी आहे. ज्याचा मी सारथी झालो त्याचा विजय निश्चित आहे. आणि तुझी कर्म चांगली आहे तर तू कायमच आमचा लाडका आहेस. तुझी कर्म चांगली आहे तर तू कायमच आमचा लाडका आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, यशात तुझा सारा आमचाच वाटा आहे. यशात तुझा सारा आमचाच वाटा आहे. तुमचेही स्वामींवरती प्रेम आणि स्वामींच्या शब्दावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. अरे, तू सध्या सुखात आहेस ही देखील आमचीच कृपा आहे. अरे, तू सध्या सुखात आहेस हे देखील आमचीच कृपा आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. लक्षात ठेव, जीवनात परिवर्तन हा जगाचा नियम आहे. एका क्षणात तुम्ही करोडेचे मालक होता, तर दुसऱ्या क्षणात तुमच्याजवळ काहीही नसते. वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या, त्या नेहमीच विनाशाचे कारण बनतात. कारण जहाजामध्ये छोटे होल असो किंवा मोठे, ते जहाजाला बुडवतेच. म्हणून कधीच स्वतःला कमजोर समजू नका. जर तुम्ही पडलात तर उठण्याचा प्रयत्न करा. लढा पूर्ण निष्ठेने, कर्तव्याने कर्म करा. बाकी सगळे देवावर सोडा. देव तुमच्या पाठीशीच आहे. तो तुमचे रक्षण करत आहे. तुमचेही जर स्वामींवरती प्रेम आणि विश्वास असेल तर स्वामी आई, तू माझे असेच रक्षण कर, मला साथ दे अशी कमेंट करा.
स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. भाग्यवान ठराल. पुढे स्वामी म्हणतात, बाळा, सेवा ही सगळ्यांचीच करा, पण आशा कोणाकडूनही ठेवू नका. कारण सेवेचे योग्य मूल्य देव देतातच. फक्त सुंदरता ही आपल्याला दृष्टिकोनामध्ये असते. काहींना चिखलात उमललेले कमळ सुद्धा आवडते, तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतात. अरे, अहंकार आणि संस्कारामध्ये फक्त फरक हाच आहे की अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो, तर संस्कार स्वतः कमीपणा घेऊन खुश होतात. जे लोक बुद्धीने विचार करायचा सोडून भावनेमध्ये वाहत जातात ना, त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकते. आणि ज्यांना स्वतःचे मन नियंत्रित करता येत नाही, त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखे आहे. जिथे तुम्हाला कुणीही आदर देत नाही, मग अशा ठिकाणी थांबणे देखील चुकीचे आहे. मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन. फक्त जगासमोर जिंकणाराच माणूस विजेता नसतो, तर कोणत्या नात्यामध्ये कधी आणि केव्हा हार मानायची हे सुद्धा ज्याला समजते, तो सुद्धा विजेताच असतो. मग आता तुम्ही रडणे बंद करा आणि स्वतःच्या अडचणीशी स्वतः लढायला शिका. कारण इथे साथ देणारे स्मशानाच्या पुढे जात नाहीत. तेव्हा सत्य आणि असत्यामध्ये लढाई होते. तेव्हा सत्य एकटाच उभा असतो आणि असत्याच्या मागे लाखो लोकांची फौज उभी असते. इथे कोणाचाही उदय अचानक होत नाही. जसं की सूर्य सुद्धा हळूहळूच वर येतो आणि मग सहनशीलता आणि तपस्या ज्याच्यामध्ये आहे, तोच यशाची शिखर गाठू शकतो. रागामुळे भ्रम तयार होतात. भ्रमामुळे बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे तर्क नष्ट होतो आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे अधःपतन होते. म्हणूनच नेहमी धीर धरा. कधी कधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातूनही जावे लागते. दुःखात असताना कधीही देवाला किंवा नशिबाला दोष देऊ नको. देव त्याचे कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत असतो. आपल्याला नक्की काय करायला हवे आहे, आपण कुठे चुकत आहोत याचा विचार करून आपणच आपल्यात बदल घडून आणावा. मग पहा, जगणं किती सुंदर होऊन जाईल. स्वामी आता आपल्याला या संदेशामधून एकच सांगू इच्छितात की बाळांनो, कितीही संकट आले, कितीही दुःख आले, तरी त्यातून माघार घेऊ नका. प्रयत्न हे चालूच ठेवा. कारण सुख आणि दुःख हे तर आपल्या जीवनाचा भागच आहेत आणि देव सुख दुःख हे आपल्याला आपल्या कर्मानुसारच देत असतात. ते भोगल्याशिवाय आपल्याला त्यातून सुटका नाही. म्हणून ते आनंदाने स्वीकार करा आणि जीवनामध्ये पुढे जा. धन्यवाद. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात, कारण तुमचे स्वामींवरती प्रेम आणि स्वामींच्या शब्दावरती विश्वास आहे. म्हणूनच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.